पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करूया. संपूर्ण देहामध्ये स्थिरता आणि शिथिलता. आपली संपूर्ण जाणीव पावलापासून ते आपल्या टाळूपर्यंत. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. देह धारण. काया स्थिरता. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे. मानसिक स्थिरता. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे आपण तपासून पाहूया. आंतरिक सजागता. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. पुढील 1 तास हा स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी एक मध्यम पट्टीतला ओंकार शरीर आणि मनाने स्थिर होऊया. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना ओंकार ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. ही कृती करताना चेहरा मात्र शांत असेल, जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबवायची आहे. आपला मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या, या सगळ्याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. आपल्या सगळ्या व्याधी, नकारात्मक विचार, भीती ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. आणि साधनेसाठी स्थिर होत आहोत. बंद डोळ्यांसमोर अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम, त्याचं मनन करूया, स्मरण करूया. अकार, उकार, मकार आणि चंद्रबिंदी सर्वसमावेशक ओम. ओंकाराचे 3 उच्चार, एका लागोपाठ एक. मकार लांबवलेले, अगदी हळू आवाजामध्ये. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार लांबलेला ओंकार. ओ.
अं, काही क्षण शांत ओमच्या कंपनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर. दोन्ही हात जोडून करूया चित्तशुद्धी प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नमरी सुखीवर जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. सावकाश श्वास घेत अमृत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. साधी मांडीच घालायचं. सुरुवातीला आपण करूया एक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. डोळे मिटून घेऊया आणि सुरुवात आपण नेक रोटेशन पासून करूया. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि आता आपली मान उजवीकडे मागे डावीकडे पुढे अशा प्रकारे गोलाकार फिरून घ्या 3 वेळा. अगदी सावकाश बंद डोळ्यांनी ही कृती करण्याचा प्रयत्न. मानेमध्ये अगदी सहज हालचाल करायची. खांदे मात्र वर उचलायचे नाही. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. मान डावीकडे मागे उजवीकडे पुढे. तोंड बंद डोळे बंद. श्वास चालू आणि हालचाल चालू. दोन्ही बाजूनी 3 वेळा झालं की थांबायचं. श्वास घेत मान सरळ करायची आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही पाय समोर करायचे आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून. करूया नौकाचार. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हातांच्या मुठी वळून घेऊया. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोटं. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकसं बॅकवर्ड बेंड घ्यायचा. श्वास घेत आणि श्वास सोडत पुढे जायचंय. आपली हाताची बोट पावलांच्या बाहेर जाऊ देत. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबायचंय. आता श्वास घेत पुढे जाऊया आणि श्वास सोडत मागे येऊया. 1 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचंय आणि पुन्हा एकदा विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करणार आहोत आपण वृषभासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आणि उजवा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करायचा. दोन्हीही पावलं एका रेषेमध्ये येतील. त्याप्रमाणे आपले पाय ऍडजस्ट करायचे. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडस डाव्या बाजूला आपण टर्न होतो इथे.
आणि पुन्हा एकदा डोळे मिटून आपली जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जायची. तिथे हिप जॉईंट्स जे आहेत, थाय मसल्स आहेत, कमरेचा जो आपला हाड आहे, तिथे जास्त स्ट्रेच जाणवेल, त्याकडे लक्ष. करूया इथे हलकंसं ट्विस्टिंग. आपला जो उजवा हात आहे तो डाव्या गुडघ्यावर घ्यायचा आहे आणि डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आता इथे आपण दोन प्रकारे आपल्याला इथे शारीरिक लाभ मिळतात. आता इथे आपण ट्विस्टिंग केलं, डाव्या बाजूने संपूर्ण पाठीचा मणका आपला ट्विस्ट झाला. गळ्याच्या ठिकाणी सुद्धा एक हलकसं ट्विस्टिंग जाणवतोय. जोड श्वासाची, श्वास घेतो, सोडतो. दोन श्वास थांबल्यानंतर सावकाश डोळे उघडायचे. श्वास घेत घेत मान सरळ करूया. पुन्हा दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती. आता पुढची कृती ती म्हणजे आपल्याला पुढे झुकायचंय. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकताना थोडीशी काळजी घ्या. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. बरोबर. हाताची कोपरं जमिनीला समांतर अशी खाली न घेता थोडीशी स्ट्रेच करायची. येस. नजर समोर. आता आपल्याला हळूहळू श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूने खाली झुकायला सुरुवात करा. यथाशक्ती प्रयत्न. जोडलेले हात आणि कपाळ आपलं जमिनीच्या दिशेने जातंय का बघा. क्षमता न ओलांडता कृती करा. अंतिम स्थितीमध्ये आपलं संपूर्ण कपाळ, जोडलेले हात जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे किंवा जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतो, सोडतोय. मनामध्ये लीनभाव, भक्तिभाव, आपली कुलदेवता, इष्टदेवतांचं स्मरण करूया आणि त्यांना आपण वंदन करतो. हळूहळू उलटचाल करूया. श्वास घे, सावकाश तिथल्या तिथेच वर या. अगदी सावकाश. छान, परफेक्ट. दोन्ही हात खाली घ्या. सुरुवातीला उजवा पाय सरळ करा, अगदी सावकाश जमिनीला घासत. मग डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. ही कृती विरुद्ध बसली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय आणि डावा पाय जसा आपण उघडी मांडी घालतो त्याप्रमाणे तो फोल्ड करायचा आहे. दोन्हीही पाऊलं एका रेषेमध्ये येतील असं आपल्याला पाय ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे जो आपलं पाऊल आहे ते जास्त मागे न घेता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे घ्यायचं. पुढे घ्यायचं. सीटच्या जवळ पाऊल नाही घ्यायचं, तर थोडंसं ते पुढच्या बाजूने घ्यायचं. आता उजव्या बाजूला टर्न होऊया. डोळे मिटून घेऊया आणि जाणीव आता आपल्या डाव्या पायाकडे. बंद डोळ्यांनी संपूर्ण डावा पाय त्याचं निरीक्षण करूया. हिप जॉईंट्स, थाय मसल्स डाव्या पायाचे, तिथे आलेला स्ट्रेच, त्याचा अनुभव. कुठल्या बाजूने आपण हे आसन कम्फर्टेबली करतो हे आपलं आपण निरीक्षण करूया. आता पुढची कृती. आपला डावा हात उजव्या गुडघ्यावर घेऊया. उजवा हात मागे खाली जमिनीवर टेकवायचा आहे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. खांदे एका रेषेमध्ये येतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. विरुद्ध बाजूने पाठीचा मणका आणि आपला गळ, तिथे आलेला ट्विस्ट, त्याची जाणीव, जोड श्वासाची. दोन श्वास थांबल्यानंतर श्वास घेत घेत मान सरळ करायचे. हात पुढे, दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला समान. थोडस उजव्या बाजूला आपण टर्न होतोय. नजर समोर ठेवायची. श्वास घेत घेत हात वर न्यायचे. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. संपूर्ण कमरेपासूनचा वरचा भाग, तिथे आलेला स्ट्रेच, त्याचा अनुभव घेऊया.
एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूने खाली झुकायला सुरुवात करूया. आपले जोडलेले हात कपाळ जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. हे करताना कुठेही गुडघे मांड्या वर न उचलता पृथ्वी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मनामध्ये लीन भाव भक्तिभाव आपले आई वडील आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. अगदी सावकाश. छान. दोन्ही हात खाली. डावा पाय सावकाश सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ करा. विश्रांती. डोळे मिटून जोड श्वासाची. वज्रासन घालूया. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. आधी उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटून घेऊया. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे वज्रासन. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती तपासून पाहूया. आपले दोन्हीही गुडघे मांड्या जुळलेले असतील. सीट्सचा भाग बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये. त्या सगळ्या ठिकाणी आपण मनाने जायचं आहे आणि तो तो भाग आपला निरीक्षण करायचं. दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये ओव्हरलॅप न करता एकमेकांच्या जवळ ठेवायचे आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीकडे थोडेसे सैल सोडले. पाठीचा मणका इथे नैसर्गिक सरळ आहे. मान मध्यभागी आहे. डोळे मिटलेले आहेत. वज्रासनाच्या स्थितीमध्ये आपण स्थिर बसलेलो आहोत आणि आता जोड श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतो, सोडतो. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. वज्रासनाचे सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये. याच्यातूनच पुढे जाणारं करूया उष्ट्रासन. डोळे उघडायचे आहेत आणि दोन्हीही गुडघ्यांवर उतरायचंय. दोन्हीही गुडघ्यांमध्ये अगदी थोडस अंतर घ्या. थोडस अंतर. पावलांचं माउंटन करूया. दोन्हीही पावलं जी आहेत पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर, जिथे शेवटचं आपलं माकड हाड आहे तिथे. नजर समोर ठेवायची. आपले खांदे स्ट्रेच झालेत. हाताची कोपरं हलकीशी ताणली गेली आहेत. नजर समोर आहे. संपूर्ण आपल्या थोरॅसिक भागाचं म्हणजे छातीच्या भागाचं प्रसरण झालेलं आहे. आता हळूहळू ज्यांना कंबरदुखी आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त कंबर पुढे ढकलायची आणि तिथेच थांबायचंय. त्यांनी हात टाचेच्या इथे नेण्याचा प्रयत्न करू नका. बाकीच्यांनी सुरुवात करूया. हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलूया म्हणजे आपलं पोट पुढे येत आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी एवढंच थांबायचंय. बाकीच्यांनी शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे आणि डाव्या हाताने डावी टाच. हो, छान. आणि मान मागे सैल सोडा. पुन्हा चेहऱ्यावर एक छान असं स्मित असते. उष्ट्रासनाचे सगळे लाभ आपल्याला या क्षणी मिळत आहेत. ही जाणीव. तोंड बंद. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि श्वास चालू. इथे पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेलेले आहेत. छातीच्या भागाचं प्रसरण, पाठीच्या मणक्याला संपूर्णपणे प्रेशर आहे. जोड श्वासाची. गुडघ्याचे स्नायू ताणले. छान. परफेक्ट. उलट चाल करूया. हळूहळू आपला उजवा हात घ्या कमरेवर. मग डावा हात. दोन्ही हात खाली घ्या.
पावलांचं माउंटन सोडून द्या. गुडघे मांड्या जवळ द्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. गुडघे मांड्या जवळून वज्रासनामध्ये काही सेकंद थांबूया. संपूर्ण पाठीच्या मणक्यावरती जो प्रेशर होता, गळ्यापासून पोटापर्यंतचा जो ताण होता, तो रिलीज होतोय. श्वासाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा. आणि एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला मिळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. डोळे मिटून घ्या आणि जोर श्वासाची. उष्ट्रासन केल्यानंतर जो काही पाठीच्या मणक्यावर प्रेशर आलेला होता, तो पूर्णपणे रिलीज होतोय त्याची जाणीव. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण सायकलिंग. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. एक पाय सरळ, एक पाय फोर. 10 ते 15 वेळेला आपण सरळ सायकलिंग करतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता रिवर्स सायकलिंग करूया. 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. थांबायचं. स्टॉप. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्रीवर. आता अगदी सावकाशपणे खाली आणा. अगदी सावकाश सावकाश. दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊ देत. डोकं वर न उचलता सावकाश पाय जमिनीवर आणि विश्रांती. रिलॅक्स. आपल्या कोर मसल्स वरती जो प्रेशर आलेला आहे तो पूर्णपणे रिलीज करा. बंद डोळे. आहे तो श्वास सोडून एक मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडा. आपल्या कोर मसल्सचं आरोग्य सुधारत आहे. माझा वाढलेला पोटाचा भाग हा आता हळूहळू कमी होतोय. माझी पचन संस्था खूप छान प्रकारे काम करते, ही भावना आपल्या मनामध्ये. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला उजवा पाय श्वास घेत घेत 90 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत पुन्हा तो खाली ठेवायचा आहे. सुरू करूया. उजवा पाय श्वास घेत घेत 90 डिग्री वर आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली. 3 वेळेला ही कृती. श्वास घेत उजवा पाय 90 अंशापर्यंत वर. श्वास सोडत सावकाश खाली. श्वास घेत वर उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग श्वास सोडत सावकाश खाली घ्या. अजून एकदा करूया. श्वास घेत उजवा पाय वर घ्या. आता ह्या उजव्या पायाला उजवा पाय फोल्ड करा आणि त्याला आपल्या हातांचा विळखा द्या. आपण करतोय अर्ध पवन मुक्तासन. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि उजवं पाऊल जखमीकडे सैल सोडा. डोळे मिटून घ्यायचे. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. आता सावकाश डोकं वर उचलूया. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. परफेक्ट. सावकाश डोकं जमिनीवर. हातांचा विळखा सोडा. पुन्हा उजवा पाय तसाच 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर सावकाश. अगदी सावकाशपणे उजवा पाय खाली जमिनीवर. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय श्वास घेत घेत 90 डिग्री वर
श्वास सोडत खाली. तुम्ही जेवढं सावकाश खाली येणार तेवढा तुमचा कंट्रोल वाढेल तुमच्या शरीरावरचा. श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश खाली, श्वास घेत वर. श्वास आणि आपली हालचाल यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन करण्याचा प्रयत्न. श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास घेत डावा पाय वर आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला समोरनं हातांचा विळखा द्या. शक्य असेल तर आपल्या हातांची कोपरं पकडायचा प्रयत्न करा. डोळे मिटून घ्या, खांदे रिलॅक्स करा. उजवा पाय खाली जमिनीवर रिलॅक्स आहे. जोड श्वासाची. डाव्या बाजूने आपल्या ओटीपोटावरती आलेला प्रेशर त्याची जाणीव. आणि ह्या जाणीवेसकट आपल्याला सावकाश डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास सुरू. 2 ते 3 श्वास इथे थांबण्याचा प्रयत्न. सावकाश नियंत्रित डोकं जमिनीवर. हातांचा विळखा समोरनं सोडून द्या. आपला डावा पाय पुन्हा एकदा 90 डिग्री वर घ्या आणि तो नियंत्रित जमिनीवर अगदी सावकाश. खाली येण्याची घाई न करता सावकाश कंट्रोल मूवमेंट करा आणि मग विश्रांती घ्या. डोळे मिटलेले, जोड श्वासाची. सावकाश एका कुशीला बघूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेला. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडायचं. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे जमिनीवरती. खांद्यातून सरळ आडवे. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला. उजवा पाय यथाशक्ती वर उचला आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा. आता समजा कपाळ जमिनीवर आहे, तिथे जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर आपली हनुवटी जमिनीवर ठेवा, म्हणजे ते श्वसन मार्ग आपल्याला मोकळा होतो. आपण उजवा पाय थोडासा वर उचलून क्रॉस करून तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवलाय. हनुवटी उचलायची नाही. सावकाश उजवा पाय पुन्हा सरळ करा, खाली जमिनीवर ठेवा. ती स्कुलटी विरुद्ध बाजूने आपले हात खांद्यातनं सरळ. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा. श्वास चालू. विरुद्ध बाजूने आपले जे हिप जॉइंट्स आहेत तिथे हलकासा स्ट्रेच. सावकाश डावा पाय वर उचला आणि खाली जमिनीवर ठेवा. दोन्ही हात खाली घ्या, कपाळ जमिनीवर. करणार आहोत आपण तिर्यक भुजंगासन. आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये घ्यायचे. दोन्हीही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या आणि पावलांचं माउंटन करा, म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी करा, छातीचा भाग असं करत करत दोन्ही हात खांद्यातून सरळ पूर्णपणे वर यायचं. आपण जसं सूर्यनमस्कारामध्ये भुजंगासन करतो त्याप्रमाणे. बरोबर. आता आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन, म्हणजे एकदा उजवीकडे एकदा डावीकडे वळून. सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. सावकाश मान सरळ. मग डावीकडे उजव्या पायाची टाच बघूया. सावकाश मान सरळ. आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊ. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे,
श्वास सोडत मध्यम मध्ये. उलटचा एक श्वास मधून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश पुन्हा एकदा कपाळ जमिनीवर. हात आणि पाय तसेच ठेवायचे. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची. हात पाय तसेच ठेवा, तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. खांदे थोडेसे रिलॅक्स करा. पाठीचा मणका थोडासा रिलॅक्स करा. 1 ते 2 श्वास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा श्वास घेत घेत पुन्हा कमरेतनं पुन्हा वर यायचंय. खांद्यातून दोन्ही हात सरळ. श्वास घेत घेत पुन्हा वर या पूर्णपणे. हा. आता इथे आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे. आपले गुडघे मांड्याचे खाली जमिनीवर आहेत, ते जमिनीपासून वर उचलायचे आणि वज्रासनामध्ये यायचं. बघा अशा प्रकारे. आणि आपलं कपाळ जमिनीवर येईल. थोडेसे गुडघे मांड्या जवळ घ्यायच्या. आता पुन्हा श्वास घेत आपण भुजंगासन मध्ये जाऊया. नजर सिलिंगकडे. श्वास घेत भुजंगासन मध्ये नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत पुन्हा आपल्या सीटचा भाग खाली पायावर, कपाळ जमिनीवर. अशा प्रकारे ही कृती करायची. लक्षात आलंय? श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत आपल्या सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत वज्रासन. आपल्या हातांची मुवमेंट न करता फक्त कमरेमध्ये आपली ही हालचाल होतीये, त्याकडे लक्ष द्यायचंय. पुन्हा एकदा श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत वज्रासन. परफेक्ट. बरोबर. छान. अजून 3 वेळेला हीच कृती करूया. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत वज्रासन. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत वज्रासन. श्वास घेत भुजंगासन. लास्ट राउंड आहे. श्वास सोडत वज्रासन. सावकाश श्वास घेत घेत भुजंगासन मध्ये येऊया. आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. पुन्हा आपण आहे त्या स्थितीमध्ये गेलोय. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग पुन्हा एकदा एका कुशीला वळायचंय. बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये थोडा वेळ विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आपण पाठीवर पडून शयन स्थितीतून डायरेक्ट बैठक स्थितीमध्ये आलेलो आहोत, त्यामुळे थोडीशी विश्रांती घ्या. आपला ब्लड फ्लो पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये कुठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाकडे. कुठे आपली श्वासाची गती वाढली आहे, कुठे नॉर्मल आहे, हे आपलं आपण तपासूया. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग. आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर घ्यायची. बरोबर. तोल जात असेल तर किंचितसा पावलामध्ये अंतर घ्या. नजर समोर. आणि आता सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर. आणि आता टाचा आपल्या ज्या आहेत त्या जमिनीपासून वर उचला आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. टाचा वर उचलायच्या आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. परफेक्ट. कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स साठी अतिशय महत्वाचं हे आसन आहे. छान. सावकाश टाचा खाली घ्या.
दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. सूर्यनमस्कार करणार आहोत आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अर्ध मिटून घेऊया. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. अशी कल्पना करायची आहे की नुकताच डोंगरावरून सूर्य उगवत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, डोळे उघडायचे. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्तपादासन. चार उजवा पाय मागे अश्वसंचलन. पाच दंडासन. सहा अष्टांगासन. सात भुजंगासन. आठ पर्वतासन. नजर आपली नैमोद्विजन करेल. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. सेकंड. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 छान. 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. तिथल्या तिथेच आपण चंद्रनमस्कार सुद्धा करणार आहोत. थोडीशी विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने मोठा श्वास घ्या आणि तोंड उघडून सोडा. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. पुढे आपण करणार आहोत चंद्रनमस्कार आणि त्यासाठी पुन्हा स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्याला कोणाला अनइझी वाटतंय, गरगरल्यासारखं वाटतंय तरी थांबायला हरकत नाही. सुरू करूया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे. आता आपल्याला करायचंय वीरासन. दोन्ही हात जोडून घ्या, हलकसं मागे झुका. चौथी स्थिती वीरासन. 5 दंडासन. बरोबर, छान. 5 दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन. हा. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन.
आता पुन्हा 9. उजवा पाय पुढे घ्या. डाव्या पायाचा गुडघा वरच ठेवायचा आहे. उजवा पाय पुढे वीरासन. डावा पाय स्ट्रेच मागे. हलकस मागे करा. येस, परत सावकाश. 9 आपण केलंय वीरासन. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक करूया आपण. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे घ्या. उजवा पायाचा गुडघा फोल्ड असेल. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये मागे हलकसं मागे द्यायचं. येस. आपण केलं 4 वीरासन. 5 सावकाश हात खाली घ्या. उजवा पाय मागे घ्या. दंडासन. स्लॅन्टिंग पोझिशन. परफेक्ट. त्यानंतर 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुन्हा पुढे घेऊया. वीरासन. 10 हस्तपादासन. दोन्ही हात सावकाश खाली ठेवायचे आणि उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. हनुवटी गळ्याकडे. 11 हस्त उत्तानासन. श्वास घेत वर या आणि 12 श्वास सोडत नमस्कारासन. थांबायचंय. मुखभोवती श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. थोडा वेळ विश्रांती. करूया उड्डियान. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र उड्डियान करणं टाळायचं आहे. हे आपल्याला माहिती आहे आणि आपण ही कृती आधीही केलेली आहे. सुरू करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बनवूया. दोन्ही हात समोर आपले मांडीवर असतील. 4 बोट पुढे. बरं, खांदे रिलॅक्स करा. खांदे असे न करता रिलॅक्स. बरं, आता पायामधलं अंतर पण बघा. जास्त लांब नाही घ्यायचं, कमी करायचं. म्हणजे अर्ध्या फुटापेक्षा थोडस जास्त असतील. खुर्ची कशी असते त्याप्रमाणे. खुर्चीचे पाय असे लांब नसतात जास्त. आपल्याला सोफ्यासारखं नाही तर खुर्चीसारखं आकृती घ्यायचं आहे. अर्ध्या फुटापेक्षा पण थोडस थोडस जास्त. गुडघे फोल्ड करायचे. खांदे रिलॅक्स करा. अशी वरती न घेता रिलॅक्स करा. रिलॅक्स. पाठीचा कणा पण रिलॅक्स. चेहरा शांत आहे तो श्वास. बरं, आता हाताची पोझिशन पण बघा. जास्त मागे नाही घ्यायचं आणि जास्त पुढेही नाही घ्यायचं. अगदी मिडलला असते, मध्ये असते. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतोय. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडा. आता हा श्वास सोडलेल्या स्थितीमध्येच अजून पोट आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न. छान. सावकाश पोट बाहेर येऊ देत आणि श्वास घेत घेत कमरेत सरळ व्हा आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. आणि आता आपण जे जे काही केलं त्या सगळ्याचा मनातल्या मनात छोटासा रिकॅप. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन किंवा साधी उभी. तुम्हाला ऍटलिस्ट 5 ते 7 मिनिटं या स्थितीमध्ये बसायचं आहे. त्यामुळे जी कम्फर्टेबल स्थिती तुम्हाला वाटते ती घ्यायची आहे. बरं, आता आपल्याला हातांची प्राण मुद्रा करायची आहे. म्हणजे आपली प्राणशक्ती वाढवणारी ही ऊर्जा ही मुद्रा असेल तर ज्यांना कोणाला हृदयविकार होऊन गेलाय किंवा अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली आहे
त्यांच्यासाठी ही मुद्रा लाभदायक ठरते. आपल्या शरीरामधली जी प्राणशक्ती आहे, जे पंचप्राण आहेत, त्यांचं वहन सुखरूप किंवा योग्य रीतीने होण्यासाठी ही मुद्रा आपल्याला लाभदायक ठरते. सोपी आहे बघा. दोन्ही हात समोर घ्यायचे. आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ते फोल्ड करायचं, ते अंगठ्याच्या टोकाशी घेऊन यायचं. पुढची 2 बोटं आपली सरळ असतील. एकदम सोपी आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट म्हणजेच आपली रिंग फिंगर. येस, परफेक्ट. बरोबर. हां. आता दोन्ही हात आपले गुडघ्यावरती. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. डोळे मिटून घ्या. पुन्हा चेहऱ्यावर एक छान असं स्मित हास्य आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. कुठल्याही ब्रीदिंगमध्ये न अडकता, दीर्घ श्वसन, समान श्वसन कुठेही न अडकता, अगदी जो आपला सहज श्वास चालू आहे, त्याची जाणीव. श्वास घेतो आणि सोडतो. डोळे मिटून या स्थितीचा, या मुद्रेचा आनंद घेऊया, लाभ घेऊया. श्वास घेतो, सोडतोय. वाढलेली आपली श्वासाची गती हळूहळू आता नॉर्मल होत आहे. करूया 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची याच मुद्रेमध्ये. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपण प्राणयुक्त होतोय, चैतन्ययुक्त होतोय. सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करतेय. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय. आपले सगळे वाईट विचार, नकारात्मक भावना या श्वासासोबत आपण बाहेर सोडून देत आहोत. अजून एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, डोळे मिटलेले. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपदा प्राप्त करून दे. प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि पुढच्या प्राणायामाला सुरुवात करूया. हातांची ज्ञानमुद्रा. चेहरा अगदी शांत आहे. पाठीचा मणका सरळ आहे. मान मध्यभागी आहे. करणार आहोत अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. तिसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक.
उजवा हात गुडघ्यावर येऊ दे, ज्ञानमुद्रेत. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आणि एक आवर्तन आपण मानसिक करूया. हाताची हालचाल न करता बंद डोळ्यांनी एक आवर्तन मानसिक. इमॅजिन करूया की आपण डावीने श्वास भरून घेतोय, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. मानसिक प्राणायामाचं एक आवर्तन पूर्ण केलंय. आंतरिक सजगता वाढली आहे, श्वासाची गती संथ झाली आहे, विचार आपोआप कमी होत चालले आहेत. करणार आहोत शीतली आणि सितकारीची 2-2 आवर्तन. डोळे मिटून सलग कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला करूया शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक आवाजमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जाणवतोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. दुसरं आवर्तन जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. दोन आवर्तन सितकारीची. ओठ विलक, दातावर दात, दाताच्या पटीतनं खोलवर दीर्घ पूरक तोंडावाटे. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा ओठ विलक, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्या. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. शरीर मन अगदी शांत झालंय, स्थिर झालंय. आंतरिक सजगता वाढलेली आहे. करूया भ्रामरीची 3 आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर, आपल्या अवतीभोवती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. आपण जी पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. डोळे उघडायची घाई न करता आणि सावकाश एका कुशीला वरून शवासनासाठी स्थिती घ्या. दोन्हीही हातापायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडले. पाठीचा मणका त्याचा झालेला जमिनीला स्पर्श सुखावह वाटतोय. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण.
उत्थानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत शवासनाची आदर्श स्थिती सांगितली आहे, जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचे लाभ सांगितलेत, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. पुढील 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय आणि आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण शिथिल करणार आहोत. सुरुवात पावलापासून. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझे हिप जॉइंट्स, माझ्या कमरेचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. पोटाचा भाग, तिथल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी आणि स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, त्याच्या आतमध्ये असलेली माझी फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू आणि महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर शीत, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भोवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत चालले आहेत. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेत आणि ते हवेत हलके हलके तरंगत आहेत, याची मला जाणीव आहे. जोड श्वासाची प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी श्वास भरून घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. ती माझ्या पेशींमध्ये जात आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेली साधना, त्याचं समाधान, त्याचा आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझा आत्मविश्वास हळूहळू वाढत चाललेला आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आद्य पुरुषन, इष्टदेवता, कुलस्वामिनी, कुलदेवता, आपले सर्वप्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील, त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यासाठी ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे.
ही स्थिती कितीही आनंददायी आरामदायी असली तरीही आपल्याला आजची नियोजित कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. योग कर्मसु कौशल्यम या श्लोकाप्रमाणेच आजच्या कामासाठी आपण प्रचंड आत्मविश्वासाने आणि इच्छाशक्तीने सज्ज होत आहोत. हळूहळू जाणीव देहाकडे. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. हलकासा खेच द्यायचा संपूर्ण शरीराला आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. हात खाली घेऊन डाव्या कुशीला वळायचा आहे. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. घाई गडबड न करता स्वतःला कुठेही झटका न देता शांतपणे बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे मिटलेले. प्राणायामापासून ते श्वासनापर्यंत आपण आपले डोळे किती वेळा उघडले हे आपलं आपण तपासा. शांतीपाठ दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे समर्पण शरणागत भाव. आपला सगळा राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांना दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. या महिन्याचा आपला हा शेवटचा वर्ग कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. आपला या महिन्यातला म्हणजे मार्च महिन्यातला वर्ग कंप्लीट झाला. तर उद्यापासून आपली नवीन बॅच सुरू होतीये. तुम्हाला त्या बॅचमध्ये कसं ऍडमिशन घ्यायचंय, कुठे पेमेंट करायचंय, किती पेमेंट करायचंय हे ग्रुपवरती पाठवलं जाईल. जे सरावसाठी जॉईन होणार आहेत त्यांचं पेमेंट 499 असेल. ती लिंक आणि तो फोटो किंवा तो नंबर ग्रुपवरती पाठवला जाईल. ठीक आहे. ओके. काय पाहिजे? अच्छा. हो हो हो, जरूर. सर पाठवतीलच ग्रुपवरती. आपली सेम लिंक असणार आहे. सेम लिंक म्हणजे पेमेंटची सेमच आहे आणि मग एकदा तुम्ही ते केलं की सर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतील. ठीक आहे. आपण आता भेटूया मग उद्या सकाळी. हरिओम. धन्यवाद पुन्हा एकदा जे नवीन साधक आहेत त्यांचं आणि जुन्या साधकांचं पण. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस आणि तुमच्या या योग साधनेच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. चला भेटूया. हो हो, सर्टिफिकेट तर मिळेल सर तुम्हाला. ऑफिसमधून मिळेल. ठीक आहे. बरं, जर कोणाला काही शंका किंवा काही विचारायचं असेल तर माझा नंबर आहेच ग्रुपवरती, तेव्हा विचारा. मला आता सेकंड क्लासला जॉईन व्हायचंय. ठीक आहे. हरिओम. 7 वाजता माझा दुसरा वर्ग आहे म्हणून. चला हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस सगळ्यांना.